नमस्कार, मी डॉक्टर मनाली देशपांडे आयुर्वेदमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदातल्या पंचकर्म चिकित्सेबद्दलची माहिती घेणार आहोत। पंचकर्मातली 5 कर्मे कुठली, ती कुणी करावी, कधी करावी, का करावीत आणि कुठे करावीत याबद्दलची सगळी सविस्तर माहिती अगदी सोप्या भाषेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवनवीन लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर नक्की करा। पंचकर्माच्या विषयीची माहिती पाहताना आपण आयुर्वेदाचे एक प्रयोजन बघूया। आयुर्वेदाचे एक महत्त्वाचे प्रयोजन आहे ते म्हणजे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनच, म्हणजे स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणं आणि रोगी व्यक्तीच्या रोगाचं निरसन करणं हे आयुर्वेदाचं मेन प्रयोजन। आता पंचकर्म इथे 2 पद्धतीने काम करतं, म्हणजे निरोगी व्यक्तीच्या आरोग्याचं रक्षण करणं आणि ज्यांना रोग झालाय असा जो आजार आहे त्याचं निरसन करणं, असं 2 प्रकारे पंचकर्म केले जातं। म्हणजे ज्यांना कुठला आजार झालेला आहे तो कुठल्या दोषाचा आहे हे बघून त्यानुसार पंचकर्म केलं जातं आणि त्याचबरोबर निरोगी व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करण्यासाठी त्याच्या प्रकृतीनुरूप योग्य ऋतूत पंचकर्म केलं जातं। असं 2 पद्धतीने आपल्याला पंचकर्म करता येतं। आता पंचकर्मातली 5 कर्मे कुठली हे बघूया। पंचकर्मामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण ही 5 कर्मे साधारण बोलीभाषेमध्ये येतात। त्यातली पहिली 3 कर्मे ही मोठी कर्मे आहेत, त्यालाच आपण बृहत कर्म असं म्हणतात। त्याला वमन, विरेचन आणि बस्ती ही जी 3 कर्मे ही मोठी कर्मे आहेत। पहिल्यांदा वमन कर्माविषयी बघूया। वमन हे कर्म कुणी करावं आणि कुठल्या ऋतूत करावं आणि वमन कुणी करू नये हे आपण पाहूया। वमन हे साधारण कफदोषासाठी केलं जाणारं महत्त्वाचं कर्म आहे। वमनामध्ये उलटी वाटे शरीरातला कफदोष बाहेर काढला जातो। तर वमन कुणी करावं, ज्यांना श्वास म्हणजे ज्यांना दम लागतोय, ज्यांना इनहेलर चालू आहे, ज्यांना पंप कंटिन्यू घ्यायला लागतो, अशा लोकांना वमनाने खूप चांगला फरक पडतो। त्याचबरोबर ज्यांना खोकला येतोय, ज्यांना ऋतू बदलला की सर्दी होते वारंवार, ज्यांना ॲलर्जिक सर्दी आहे, अशा लोकांमध्ये देखील वमन खूप छान काम करतं। याचबरोबर ज्यांना ऊर्ध्वक आम्लपित्त आहे, म्हणजे मळमळ, उलटी अशी सारखी होते, अशा लोकांमध्ये देखील वमन काम करतं। यासोबत मायग्रेन ज्यांना आहे अशामध्ये देखील वमन केलं जातं। साधारण ऊर्ध्वशत्रुगत रोगामध्ये म्हणजे मानेपासून वरचे जे रोग आहेत त्या रोगांमध्ये वमन चांगलं काम करतं। याचसोबत कफदोषामुळे होणारे जे स्किनचे डिसीज आहेत, त्वचेचे जे विकार आहेत, अशामध्ये देखील वमन खूप छान काम करतं। आता वमन कुणी करू नये। वमन हे साधारण प्रेग्नन्सीमध्ये वमन दिलं जात नाही। याचसोबत वृद्ध व्यक्ती जे आहेत म्हणजे साधारण 65च्या पुढे वमन हे शक्यतो केलं जात नाही। तसेच ज्यांना सहज उलटी होत नाही, ज्यांना उलटी होताना खूप त्रास होतो, अशा लोकांमध्ये देखील वमन दिलं जात नाही। तसेच जे दुर्बल आहेत अशामध्ये देखील आपण वमन देत नाही। पण ज्यांना निरोगी जी व्यक्ती आहे आणि त्यांना वमन करायचे अशा लोकांनी कधी वमन करावं? जे निरोगी आहेत अशा लोकांसाठी साधारण वसंत ऋतूमध्ये म्हणजे मार्च आणि एप्रिलमध्ये जेव्हा बाहेर वृक्षांना झाडांना पालवी फुटते अशा काळी वमन चिकित्सा केली जाते। अशा काळी जर आपण वमन केलं तर त्यांना वर्षभर कफाचा त्रास होत नाही। वमन हे घरच्या घरी करण्यासारखं कर्म नाही आहे। वमन शक्यतो वैद्यांच्या देखरेखीखाली योग्य प्रकृतीनुसार आणि ऋतूनुसार शक्यतो करावं। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कर्म म्हणजे विरेचन। विरेचन हे साधारण पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला ज्यांना पित्ताचा त्रास जास्त होतोय अशा लोकांना विरेचन केलं जातं। विरेचन म्हणजे शरीरामधला पित्त हा जुलाबा वाटे शरीराबाहेर काढला जातो। विरेचन हे साधारण ज्यांना वारंवार पित्ताचा त्रास होतोय, ज्यांना उष्णतेचा त्रास होतोय, ज्यांना डोळ्याची वारंवार आग होती, तळपायाची आग होती, अशा लोकांनी शक्यतो करून घ्यावं। तसेच पित्ताशी संबंधित असे त्वचाविकार ज्यांना झालेले आहेत, त्याचबरोबर विसर्प, कुष्ठ असे आजार आयुर्वेदात सांगितलेत, यामध्ये देखील विरेचन करता येतं। तसेच आयुर्वेदामध्ये गाऊट म्हणजे वातरक्त हा एक रोग सांगितला आहे, यामध्ये देखील विरेचनाचा खूप चांगला फायदा होतो। जर निरोगी व्यक्तीने विरेचन करायचं ठरवलं तर ते कधी करावं? साधारण ऑक्टोबरमध्ये, जेव्हा आपण ऑक्टोबर हीट म्हणजे उष्णता वाढलेली असते ऑक्टोबरची, त्यावेळी आपण विरेचन करतो। साधारण ऑक्टोबर हा काळ पित्त प्रकोपाचा काळ आहे। या काळात विरेचन केल्यास पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला साधारण वर्षभर पित्ताचे त्रास होत नाहीत असं म्हणलं जातं। हे झालं साधारण विरेचनाच्या बाबतीत। याचबरोबर विरेचन कुणी करू नये? ज्यांना जे अत्यंत दुर्बल व्यक्ती आहेत, तसेच अतिवृद्ध लोक, म्हणजे मी वमन ज्यांना सांगितलं की 65च्या पुढे वमन करायला नको, अशा लोकांमध्ये देखील विरेचन केलं जात नाही। वमन आणि विरेचन ही जी मेन कर्म आहेत ह्याच्या आधी आयुर्वेदामध्ये पूर्वकर्म म्हणून एक प्रकार सांगितलेला आहे। यामध्ये औषधीयुक्त तूप हे वाढीव मात्रेमध्ये घ्यायला दिलं जातं
आणि त्याचबरोबर स्नेहन आणि स्वेदन म्हणून एक प्रकार आहे, म्हणजे पूर्ण शरीराचा मसाज आणि त्याचबरोबर वाफ असं एक पूर्वकर्म ह्या प्रत्येक पंचकर्माच्या आधी केलं जातं. यालाच पूर्वकर्म असं आयुर्वेदात म्हणतात. हे झाले 2 महत्त्वाची कर्म, वमन आणि विरेचन. यानंतरचं तिसरं महत्त्वाचं कर्म म्हणजे बस्ती. बस्ती ही आयुर्वेदातली वातावर काम करणारी खूप महत्त्वाची चिकित्सा आहे. आयुर्वेदात याला अर्धी चिकित्सा असं देखील म्हणतात. बस्ती म्हणजे गुदमार्गाद्वारे औषधी तेल किंवा काढा हा पक्वाशयात सोडणे, याला बस्ती असं म्हणतात. बस्ती कुणी घ्यावा, बस्ती कधी करावा, बस्ती आणि इनिमा, जो बोलीभाषेत इनिमा म्हणून एक प्रकार आहे, यामध्ये फरक काय याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये घेऊया. यानंतरचं कर्म म्हणजे नस्य. नस्य म्हणजे नाकामध्ये औषधी तेल किंवा तूप सोडणे. नस्य कर्म हे साधारण ऊर्ध्वजत्रुगत रोगामध्ये खूप छान काम करतं. सर्वायकल स्पॉन्डिलायसिस, केस गळणे किंवा अकाली केस पांढरे होणे यामध्ये नस्याचा वापर खूप छान होतो. त्याचबरोबर युक्तिपूर्वक आणि वेगवेगळ्या आजारांमध्ये नस्य खूप छान काम करतं. त्यानंतर पुढचं जे कर्म आहे ते म्हणजे रक्तमोक्षण. रक्तमोक्षणामध्ये लीच थेरपी म्हणजे जळूद्वारा एखाद्या स्थानिक एखादा जर रोग झाला असेल स्किनचा, तर त्या ठिकाणी जळूद्वारा रक्तमोक्षण केलं जातं, म्हणजे त्या ठिकाणचं रक्त काढलं जातं. याचबरोबर वातरक्त, वेगवेगळे त्वचेचे विकार, सांधेदुखी, चाई पडणे या ठिकाणी आपण लीच थेरपी किंवा जळूद्वारा रक्तमोक्षण करतो, म्हणजे रक्त काढलं जातं. हे झालं साधारण पंचकर्म चिकित्सेविषयी. पंचकर्म हे योग्य ऋतूत आणि प्रकृतीनुसार योग्य वैद्याच्या सल्ल्याने जर केलं गेलं असेल तर त्याचा खूप चांगला परिणाम शरीरावर दिसून येतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा. अजून कुठल्या आजाराविषयीची माहिती हवी असेल तर ते देखील मला कमेंट करून कळवा. चला तर मग परत भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.